आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर। जगाच्या एक पाऊल पुढे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती लवारी यांच्या संयुक्त विद्यमाने धम्मपरिवर्तन दिनानिमित्त 30 सप्टेंबर 2025 रोज मंगळवारला भव्य अशा भीमज्योतीचे आयोजन करण्यात आले। ह्या भीमज्योतीची समाप्ती 2 ऑक्टोबर 2025 रोजी गुरुवारला करण्यात आली। या कार्यक्रमाप्रसंगी लवारीचे सरपंच नरेश नगरीकर, उपसरपंच हरीश नगरीकर, पोलीस पाटील विनोद किरणापुरे, तंटामुक्ती अध्यक्ष खेमराज टेंभुर्णे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष नीलकंठ कापगते, राधेश्याम टेंभुर्णे, पंचायत समिती सदस्य अनिल भाऊ किरणापुरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। यावेळी संपूर्ण उपासक व उपासिका तसेच नागरिक यांनी भीमवंदना करून भीमज्योतीची समाप्ती करण्यात आली। तसेच संपूर्ण गावकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। गुप्यंपी ओकास वंदामि भन्ते तिसरणेन सह पंचशील धम्म याचामि अनुग्रहं कृत्वा शील देत मे भन्ते तत्यंपि ओकास अहं भन्ते तिसरणेन सह पंचशील धम्म याचामि अनुग्रहं आज धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सर्वस्त जनतेला धम्मप्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा। आज देशामध्ये बाबासाहेबांमुळे जे समता, बंधुता, न्याय आणि खरोखर सर्वसामान्याला जगण्याचा अधिकार खरी तलवार यांच्या माध्यमातून भेटली आणि आज सर्वसामान्य माणूस असो जाती धर्माचा तो संविधानात्मक न्याय आपला केव्हाही मागू शकतो एवढी ताकद आपल्याला बाबासाहेबांच्या घटनेमुळे मिळाली। आज जर आपण त्याचा जर विचार केला तर त्याचे उपकार आपण सर्व जनतेने विसरता कामा नये, कारण आज त्यांनी रात्रबेरात्र एक करून घटना लिहून आमच्या देशाला प्रदान केली आणि आजची अर्थव्यवस्था हे भारताची राज्यघटनेनुसार आज चालत आहे। हे एवढं मोठं देण आमच्या भारताला मिळाली। एवढंच नाही तर आमची भारतीय राज्यघटना ही दुसऱ्यासुद्धा राज्याची एक प्रेरणास्थान ठरली आहे आणि त्या संविधानानुसार दुसऱ्या देशाची सुद्धा अर्थव्यवस्था त्या ठिकाणी चालत आहे। या शुभप्रसंगी सर्व उपासक उपासिकांना मी शुभेच्छा देतो, तसेच या दसऱ्याच्या सुद्धा सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।